आरसा महानगर वार्ता। सक्षम महिला कल्याणकारी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष सौ सुनीताताई काळे यांनी काल नसरापूर प्रकरणाच्या लागलेल्या निकालाबाबत समाधान व्यक्त केले आणि त्याच वेळी त्यांनी लोहगड प्रकरणातील आरोपी सिया हिला देखील मरेपर्यंत फाशी व्हावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे। नमस्कार। काल वटपौर्णिमेच्या दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टाने जो एक निकाल जाहीर केलेला आहे त्याचं आमच्या सक्षम महिला कल्याणकारी संस्थेतर्फे मी स्वागत करत आहे। 2 महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 3 वर्षावरील एका चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या विरुद्ध कोर्टाने त्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिलेली आहे। हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे। महिलांवर अत्याचार होऊ नये यासाठी बरेच कायदे आहेत, परंतु या कायद्याचा देखील काही ठिकाणी महिला गैरवापर करत आहेत। आमची सक्षम महिला कल्याणकारी संस्था ही नेहमी महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढते, परंतु या आठवड्यामध्ये घडलेला जो सिया केतन प्रकरण आहे, लोहगडवर झालेला खून, त्या प्रकरणात मात्र मी अजिबात महिलेची बाजू घेणार नाही। तू तुझ्या सुखाकरता किंवा तुझ्या खुशीकरता एका निरपराध मुलाचा बळी घेतलेला आहेस। त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं, सरळ नकार देऊन मोकळं व्हायला हरकत नव्हती, परंतु त्याला त्या दरीत ढकलून तू त्याच्या आईवडिलांना पोचवलेला आहेस। आज आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहतो त्याच्या आईच्या किंचाळ्या, सहन होत नाहीत या गोष्टी, आणि म्हणूनच मी माननीय कोर्टाला ही विनंती करणार आहे की केतन सिया प्रकरणात मात्र सियाला कुठलीही कलती बाजू न देता तिला देखील नसरापूर प्रकरणातील नराधमाप्रमाणेच मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली जावी, हीच माझी विनंती। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।